राधानगरी तालुक्यातील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात गेल्या अनेक वर्षांपासून 5 पदं रिक्त असल्यानं कार्यालयीन कामकाजावर मोठा ताण निर्माण झालाय। तालुक्यातील शेतकरी, विकास सेवा संस्था आणि विविध सहकारी संस्थांशी संबंधित महत्त्वाची कामं याच कार्यालयामार्फत होत असल्यानं अपुऱ्या मनुष्यबळाचा थेट परिणाम प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर होत असून रिक्त पदं तातडीनं भरावीत अशी मागणी होतीये। राधानगरी तालुक्यात तब्बल 203 विकास सेवा संस्था कार्यरत आहेत। इतर प्रकारच्या मिळून 447 संस्था आहेत। या संस्थांचं प्रशासकीय कामकाज, लेखापरीक्षणाशी संबंधित बाबी, विविध सहकारी संस्थांच्या निवडणुकांचं नियोजन आणि अंमलबजावणी, शेतकऱ्यांच्या पीक कर्जाशी संबंधित प्रक्रिया, शासनाच्या कर्जमाफी योजनांचं काम, तसंच पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेची अंमलबजावणी यासह अनेक महत्त्वाची कामं सहाय्यक निबंधक कार्यालयामार्फत केली जातात। याशिवाय तालुक्यातील सहकारी संस्थांशी संबंधित विविध प्रशासकीय निर्णय घेणं आणि शासनाकडे अहवाल सादर करणं अशा जबाबदाऱ्याही या कार्यालयावर आहेत। त्यामुळे वर्षभर कार्यालयात मोठ्या प्रमाणावर कामाचा व्याप असतो। मात्र मंजूर 9 पदांपैकी 5 पदं दीर्घकाळापासून रिक्त असल्यानं केवळ 4 कर्मचाऱ्यांवर संपूर्ण कार्यालयाचा कारभार चालवावा लागतो। परिणामी उपलब्ध अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त कामाचा ताण वाढला असून अनेक कामं वेळेत पूर्ण करण्यात अडचणी निर्माण होत आहेत। त्याचा फटका शेतकरी, विकास सेवा संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांना बसतोय। सध्या खरीप हंगाम सुरू असल्यानं शेतकऱ्यांना विकास सेवा संस्थांमार्फत पीक कर्ज मिळण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक प्रशासकीय प्रक्रिया या कार्यालयामार्फत पूर्ण कराव्या लागतात। त्यामुळे या काळात कामाचा ताण अधिक वाढतो। मनुष्यबळ अपुरं असल्यानं काही कामांना विलंब होतोय। सध्या सहाय्यक निबंधक म्हणून अमित गराडे कार्यालयाचा कारभार सांभाळत असून उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या मदतीनं कामकाज सुरळीत ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मात्र वाढता कामाचा व्याप लक्षात घेता केवळ उपलब्ध मनुष्यबळावर कार्यालय चालवणं कठीण आहे। त्यामुळे शासनानं रिक्त पदं तातडीनं भरून कार्यालय पूर्ण क्षमतेनं कार्यरत करावं अशी मागणी शेतकरी, विकास सेवा संस्था आणि सहकारी क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येतेय।